ज्ञानेश्वरजी शिंदे आपलं मी खास अभिनंदन करेन, कारण आपण ज्या धाडसाने एक पाऊल उचललं आहे. संवाद संपदा नावाचं यूट्यूबवरती चॅनल आपलं खरोखर आज निश्चित ही गरज होती. कारण असं आहे की लोकांच्या मनाची श्रीमंती वाढवायची असेल तर लोकांना चांगलं खाद्य म्हणजेच वाचन दिलं गेलं पाहिजे. यूट्यूबच्या मार्फत निश्चित ते यशस्वीपणे पार पडेल यात मला शंका आहे. आणि त्यात आपण नोकरी करत असताना देखील जे चांगले गुण हस्तगत करायचे असतात ते आपण कैलासवासी भवरलालजी भाऊ यांच्या सानिध्यात राहून उचलले आहे. भाऊंना देखील वाचनाची आवड होती आणि म्हणून जळगावच्या काव्यरत्नावली चौकात देखील दिवाळी असो, दसरा असो, कुठलेही सण असो, इतकंच काय परंतु कोविड-19 लोक पछाडलेले असताना, चिंताग्रस्त झाले असताना आपण लोकांना जागृत करण्याचं काम देखील या आपल्या वाचनाने फलकाने केलेलं आहे. म्हणून मी खास शेंडेजी तुमचं अभिनंदन करेन या आपल्या चांगल्या कार्यात सुयश चिंतितो. कारण वाचनाने नुसतं मन शुद्ध होत नाही, तर वाचनाने मनाची श्रीमंती देखील वाढते, मनाची व्यापकता येते. आणि हे सर्व आपण करत आहात याकरता माझ्या आपल्याला खास खास शुभेच्छा. नमस्कार, मी विदा पिंगळे, कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य विश्वामध्ये काम करणारे कार्यकर्ता, छोटा लेखक. मित्र हो, मी तुमच्याशी माझ्या काही साहित्य वाटचालीबद्दल आपल्याशी बोलणार आहे की मानवी जीवनामध्ये साहित्य आणि कला नसेल तर मानवी जीवन किती रटाळ होऊ शकतं. मानवी जीवनाला आकार आणि संस्कार देण्याचं काम साहित्य आणि कलेने केलं. या क्षेत्रामध्ये गेले 20 वर्ष मी काम करतोय. खानदेशातल्या एरंडोल तालुक्यातल्या एका छोट्याशा जवखेडे गावात माझं बालपण गेलं. साने गुरुजी सुद्धा नेहमी असं म्हणायचे की बालपणीचे संस्कार आपल्याला जे मिळतात त्याच्यावरती आपलं आयुष्य उभं राहतं. आणि ग्रामीण भागातले एक समृद्ध संस्कार विचार मला मिळालेत आणि तिथेच माझ्या साहित्याला खतपाणी मिळालं. इयत्ता 7वी-8वीला असताना मी कविता लिहू लागलो. सुरुवातीचा प्रत्येक साहित्यिकाचा काळ आपण जर पाहिला, तोडक्या मोडक्या शब्दातल्या त्या कविता असतात. कविता असो किंवा इतर कुठलाही साहित्य प्रकार असो, सुरुवातीला प्रत्येकाचं ते तोडकं मोडकंच असतं, पण ते प्रत्येकाला भावतं. प्रत्येक कवी लेखक आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत असतो. तसं मी देखील बालपणातल्या भावना त्या कवितेमध्ये व्यक्त करत होतो. पण मित्र हो, मला साहित्याची खरी वाटचाल मला पुण्यात आल्यावर मिळाली. मी 1997 एरंडोलहून BA झाल्यानंतर MA साठी पुणे विद्यापीठात शिकायला आलो. आणि पुणे हे खरोखरच साहित्याचं, संस्कृतीचं, शिक्षणाचं माहेरघर आहे. अनेक मराठी साहित्यिक पुण्यामध्ये राहतात, कलावंत पुण्यामध्ये राहतात. आणि पुण्यात आल्यानंतर मी जयकर ग्रंथालयामध्ये पुणे विद्यापीठात असंख्य मराठीची पुस्तकं वाचली. आणि माझ्या असं लक्षात आलं की मराठी साहित्य इतकं समृद्ध, इतकं मोठं आहे की त्या परंपरेमध्ये गोनी दांडेकरांचं, गाडगेबाबांचं एक पुस्तक वाचलं आणि माझ्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्या महापुरुषांनी समाजाच्या भल्यासाठी, समाजाचं पुनर्जीवन करण्यासाठी या महात्म्यांनी सगळं आयुष्य समर्पित केलं. या महापुरुषांचा आपण मागोवा काहीतरी घेतला पाहिजे. संत गाडगेबाबा असतील, संत तुकडोजी महाराज असतील, साने गुरुजी असतील, अण्णाभाऊ साठे असतील, या सगळ्या कर्मवीर भाऊराव पाटील असतील, या सर्व महापुरुषांनी किंवा या साहित्यिकांनी समाजाला एक विचार देण्याचं काम केलं. आणि संत गाडगेबाबांचं पुस्तक मला इतकं भावलं आणि मला असं वाटायला लागलं की आता आपण खूप कविता लिहितो आहोत, कुठेतरी आपण या महापुरुषांची चरित्र लिहावीत की जेणेकरून नव्या पिढीला ह्या महापुरुषांची ओळख होईल. संत गाडगेबाबा जरी अशिक्षित असले तरी आपल्या कीर्तनातून, आपल्या कामातून लाखो लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम त्यांनी केलं. लोकांना सांगितलं की तुम्ही हातावर भाकरी खा, घरातले भांडी मोळा, पण मुलांच्या हातामध्ये पाटी द्या. आणि समाजातलं अज्ञान जर दूर झालं तर समाजामध्ये प्रगती होईल. शिक्षणाचा विचार गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून, आपल्या विचारातून दिला. महापुरुष समाजाला दिशादर्शक आहेत. यांचे विचार आपण जर एक शिक्षक या भूमिकेतून विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न जर केला तर खूप चांगलं होईल. म्हणून सुरुवातीला मी कर्मयोगी संत गाडगेबाबा नावाचं पुस्तक लिहिलं. आणि सांगताना आनंद असा होता की पहिली आवृत्ती
लगेच संपली आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत सुप्रसिद्ध लेखक गप्र प्रधान सरांचं मला एक पत्र आलं की गाडगेबाबांची मी अनेक मोठी पुस्तकं वाचली असतील, पण तू लिहिलेलं हे छोटं पुस्तक मला खूप भावलं आणि त्यातून मला एक मोटिवेशन मिळालं की अशा मोठ्या माणसांनी आपल्या शब्दांची दखल घ्यावी. त्यातून मग मी पुढे महाराष्ट्राची आई साने गुरुजी नावाचं पुस्तक लिहिलं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावाचं पुस्तक लिहिलं की ज्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाने 2003 मध्ये मला उत्कृष्ट बालवाङ्मय निर्मितीचा पुरस्कार दिला. अगदी कमी वयामध्ये, उमलत्या वयामध्ये साहित्याची माझी ती उमेदवारी होती, त्या काळामध्ये मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. हा माझ्या शब्दांचा मी सन्मान समजतो. आणि मला कवितेची विशेष आवड होती. हे गावशिव नावाचं माझं कविता संग्रह मी पुण्यामध्ये आल्यावर डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले सरांच्या हस्ते प्रकाशित केलं. अशी अनेक पुस्तकं लिहिली. महात्मा ज्योतिराव फुलेंचं पुस्तकं लिहिलं, लहुजी वस्तादांवर पुस्तकं लिहिलं, मामासाहेब मोहळांवरती पुस्तकं लिहिलं आणि मला स्वतःला भावलेलं माझं छोटं पुस्तक म्हणजे अमृतसागर पसायदान, की संत ज्ञानेश्वर माऊलींनी हे पसायदान लिहिलं. मी तर असं म्हणतो की सगळ्यात उत्तम असं भावगीत आहे. निर्मल कुमार फडकुले सरांनी खूप छान वाक्य वापरलंय. त्यांनी आपल्या सुखाचा परिमळ ह्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय की माऊली, तुम्ही तुमचा संजीवन समाधी घेण्याचा निर्णय अजून जर 10 वर्ष लांबवला असता तर कदाचित आजचा महाराष्ट्र किती समृद्ध आणि वैचारिक पुढे गेला असता. आणि पसायदान आम्ही शाळेत म्हणतो, पण नेमकं ज्ञानेश्वर माऊलींची पसायदान लिहिण्यामागची भूमिका काय होती, पसायदानातून त्यांना नेमकं काय मागायचं होतं, असं मी छोटं हे प्रत्येक कडव्याचं असं एक अर्थलेखन केलं की ज्याच्या हजारो प्रती महाराष्ट्रामध्ये शाळेमध्ये वाटल्या गेल्यात. आणि शिक्षक म्हणून काम करत असताना मी इयत्ता 10वीला व्यवसाय मार्गदर्शन नावाचा विषय शिकवायचो. आणि शिकवत असताना माझ्या असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना मराठी उद्योजकांची नावच माहिती नाहीत. त्यांना विचारलं तर टाटा अंबानीच्या पलीकडे मुलं जायलाच तयार नाहीत. एक मग मला असा विचार आला की मग मराठी उद्योजक नाहीत का, मराठी उद्योजकांची परंपरा नाही आहे का. मग मी त्यातून अभ्यासाकडे वळालो आणि असं वाटलं की आता आपण चरित्र वाङ्मय भरपूर लिहिली, कविता संग्रह भरपूर झाले, आता आपण मराठी उद्योजकांवर काहीतरी काम करूया. की मराठीमध्ये उद्योजक नाहीत असं नाही. मराठी माणसाबद्दल असं बोललं जातं की मराठी माणूस उद्योग करायला घाबरतो, तो शिक्षणानंतर कुठेतरी नोकरी पत्करतो आणि आपलं पोट भरतो. पण मित्रहो, असं अजिबात नाही. उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा असंख्य मराठी माणसं आहेत की ज्यांनी भारतात नव्हे तर भारताबाहेर सुद्धा उद्योग क्षेत्रामध्ये मराठीचा झेंडा रोवलेला आहे. अशा माणसांचा आपण शोध घ्यायला हवा. मग मी सुरुवात केली. 2010 साली मी सुप्रसिद्ध उद्योजक BG शिर्के साहेबांना जाऊन भेटलो आणि साहेबांना माझी भूमिका सांगितली की साहेब, मराठी उद्योजकांवर मला पुस्तकं लिहायची आहेत आणि ती सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. शिर्के साहेबसुद्धा, आपण महाबळेश्वरला जातो, पसरणी नावाचं घाट आहे बघा, तिथं छोटंसं गाव त्यांचं. एक खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा, घरामध्ये कोणतीही उद्योगाची पार्श्वभूमी नाही, घरात कोणीही मोठा श्रीमंत माणूस नाही, अगदी सामान्य कुटुंब. पण शिर्के साहेबांनी सिपोरेक्स सारखं टेक्निक भारतात आणलं आणि उद्योग क्षेत्रामध्ये भारताचं नाव किती मोठं केलं. आज बांधकाम क्षेत्रामध्ये जी काही प्रगती आपण पाहतो आहोत त्या पाठीमागं BG शिर्के साहेबांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. मी शिर्के साहेबांना माझी भूमिका सांगितली की सर, मला असं पुस्तक लिहायचं की जी माणसं अगदी खेड्यातून शून्यातून ज्यांनी व्यवसाय मोठा केला आणि मराठी माणूससुद्धा व्यवसाय करू शकतो, व्यवसायामध्ये मोठी उत्तुंग भरारी घेऊ शकतो, अशा व्यक्तींचा मी शोध घेतला. आणि 2010 साली हे माझं प्रेरणास्त्रोत मराठी उद्योजक या नावाने पहिला खंड प्रकाशित झाला. या पुस्तकामध्ये मी एकूण 8 लोकांवर लेखन केले. लेखनामागची माझी भूमिका प्रामाणिकपणे हीच होती की ही सगळी खेड्यातली माणसं आहेत, यांच्या घरी कोणत्याही उद्योगाचा वारसा नव्हता, पण मनामध्ये जर ठरवलं, जिद्द असेल, आत्मविश्वास असेल, तर मराठी तरुणाला, मराठी माणसाला जगात अशी कोणतीच गोष्ट अशक्य नाही की तो करू शकत नाही. आता BG शिर्के साहेब असतील, रोहिदास मोरे साहेब असतील, रामदास माने साहेब असतील, मनोज कुमार फुटाणे असतील, प्रमोद मोरे असतील, राम जोगदंड असतील, राजेश सोलंकी असतील, भरत भुजबळ असतील, ही सगळी खेड्यातली
बहुजन समाजातली लोक यांनी मनामध्ये मोठं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केलेत. शेवटी मी आतापर्यंत 50 उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या, 50 उद्योजकांवर पुस्तकं लिहिली. मला कॉमन काही गोष्टी यांच्यामध्ये असं दिसून आलं की जिद्द असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, तुमचा प्रामाणिकपणा असेल, तुमच्याकडे चांगलं संवाद कौशल्य असेल आणि घाम गाडण्याची तयारी असेल तर मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रामध्ये मोठा होऊ शकतो. या सर्व लोकांचे अनुभव माझ्या पाठीशी आहेत आणि कुटुंबाची त्यांना चांगली साथ, पत्नीची साथ, या सगळ्या गोष्टींमुळे आज ही सगळी माणसं उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठी आहेत. आपण आता रामदास माने साहेबांचं जर पाहिलं, या माणसाला जगातल्या थर्माकॉलचं किंग असं म्हटलं जातं की अगदी सातारा जिल्ह्यातलं लोधवडे नावाचं छोटंसं गाव की रोज शाळेसाठी 14 किलोमीटर पायी जायचे यायचे. साताऱ्याला ITIमध्ये असताना दिवसा कॉलेज करायचे, रात्री हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचे, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. ITI नंतर पुण्यात आले, पुण्यामध्ये नोकरी स्वीकारली, भाड्याला द्यायला पैसे नव्हते, पाण्याच्या टाकीखाली 1 वर्ष राहिले आणि तिथून त्यांनी आपल्या आयुष्याला सुरुवात केली आणि त्याच ठिकाणी आज भोसरीमध्ये माने ग्रुप ऑफ कंपनीज मोठा उद्योग आहे. म्हणजे एक माणूस खेड्यातनं येऊन पुण्यात येताना फक्त डोक्यावर पत्र्याची पेटी घेऊन आले होते, खिशात 20 रुपये होते, पण आज शेकडो कोटीची संपत्ती उभी राहू शकते, मोठा व्यवसाय होऊ शकतो. आणि ह्या लोकांनी असा विचार केला. आता शिर्के साहेब तर त्या काळामध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं, त्या काळात त्यांना सरकारी चांगल्या मोठ्या पदाची नोकरी मिळू शकली असती, पण त्यांनी विचार केला की नोकरी करून आपण फक्त स्वतःचं घर चालवू शकतो. समाजाचा संसार उभा करायचा असेल, समाजाच्या हातात भाकरी द्यायची असेल, व्यवसाय नोकरी द्यायची असेल आणि समाजाचा उद्धार करायचा असेल तर आपल्याला काहीतरी मोठं काम केलं पाहिजे. आज या सगळ्या लोकांकडे हजारो माणसं, हजारो हातांना नोकऱ्या मिळाल्यात. ही सोपी गोष्ट नाही. आणि हे लिहिण्यामागे माझी दुसरी भूमिकासुद्धा अशी होती की मराठी तरुणांच्या मनामध्ये असा न्यूनगंड पूर्वी होता, आजही थोडा आहे. मराठी माणूस व्यवसायात यायला थोडा घाबरतो, हे निश्चित आहे, पण त्याने ठरवलं तर तो मोठा होऊ शकतो. मराठी मुलांच्या मनातला हा न्यूनगंड मला काढायचा होता की मराठी तरुण व्यवसायामध्ये येऊ शकतो, कोणत्याही क्षेत्रामध्ये मोठा होऊ शकतो. आणि त्यासाठी आपल्याच अवतीभोवती असणारी सगळी उद्योजक ही आपल्यासारखीच, यांचं बालपण आपल्यासारखंच गेलं, यांनी आपल्यासारखीच गरिबी सहन केली, यांनी आपल्यासारखा संघर्ष केला, पण त्या संघर्षाला त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारलं, गरिबी त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारली आणि त्या गरिबीवर ते मात करत मोठे उद्योजक झाले. हा विचार मला ह्या माध्यमातून सांगायचा होता आहे. आणि मराठी तरुणांनी नोकरीसाठी हात न पसरवता नोकरी देणारे हात बनले पाहिजेत. यापुढे आमचा मराठी माणूस मोठा उद्योजक झाला पाहिजे. प्रत्येक तरुणाने ठरवलं तर तो छोटा मोठा उद्योग करू शकतो. यासाठी या पुस्तकांचा माझा खूप चांगला उपयोग आज महाराष्ट्रामध्ये होतोय. त्यानंतर मी प्रेरणास्रोत मराठी उद्योजक या नावाने दुसरा खंड लिहिला. याच्यामध्ये पद्मश्री भंवरलालजी जैन असतील, DS कुलकर्णी असतील, आमचे प्रकाश शेठ कुतवळ असतील, आमचे राजाभाऊ शिंदे असतील, या माणसांचं जर आपण हे पुस्तक वाचलं लक्षात येईल की पद्मश्री भंवरलालजी जैन साहेब यांचं चरित्र इतकं प्रेरणादायी आहे. शेतकरी, छोटा व्यवसाय, त्यांचं कुटुंब, आणि सुरुवातीला शिक्षण झाल्यानंतर प्रशासनामध्ये अधिकारी म्हणून त्यांची निवडही झाली. अधिकारी निवडीचं पत्र हातात आलं आणि आईला त्यांनी विचारलं की अधिकारी होऊ का मी काहीतरी एखादा व्यवसाय सुरू करू. आणि भंवरलाल जैन साहेबांनी अधिकारी पद नाकारलं, लाल दिव्याची गाडी नाकारली आणि रॉकेलची गाडी हातात घेतली. मी असं पुस्तकातसुद्धा लिहिलंय की जैन साहेबांनी जर त्या लाल दिव्याची गाडी स्वीकारली असती तर त्यांच्या एकट्या घराचा उद्धार झाला असता, ते स्वतः सुखात जगले असते. पण आज खानदेशचा उद्धार करण्याचं काम त्यांनी उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून केलं. आज जैन उद्योग समूह, जळगाव असेल, इतरही राज्यामध्ये त्यांचे उद्योग आहेत, हजारो माणसं त्यात काम करतात. सुरुवातीला उन्हातानात रॉकेलची गाडी घेऊन हा माणूस फिरायचा, प्रचंड कष्ट केलेत, पण या कष्टातून हा व्यवसाय उभा केला आणि आज जैन उद्योग समूह किती मोठा आहे. म्हणजे कुणीतरी मातीत गाडून घेतल्याशिवाय
एक सुंदर असं वटवृक्ष तयार होत नाही आणि त्या झाडाची सावली अनेकांना मिळते, तेच समाधान ह्या लोकांचं असतं. मी आदरणीय भाऊंना खूपदा भेटलो, मुलाखती घेतल्यात. अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व. मला त्यांच्यामध्ये महात्मा गांधी दिसायचा, मला त्यांच्यामध्ये गाडगेबाबा दिसायचे, मला त्यांच्यामध्ये संत तुकडोजी महाराज दिसायचे, मला त्यांच्यामध्ये साने गुरुजींचा नम्रपणा दिसायचा. म्हणजे सगळी मोठी माणसं ही जरी हजारो लाख कोटींची मालक असली तरी यांच्यातला माणूस इतका प्रामाणिक आहे, म्हणून ही माणसं आदर्श म्हणून समाजापुढे यावीत म्हणून मी हा प्रयत्न केला. त्यानंतर मी प्रेरणास्रोत मराठी उद्योजक नावाचा 3रा खंड लिहिला. याच्यामध्ये सुद्धा 4 उद्योजकांवर मी लिहिलं. आमचे अण्णासाहेब शेंडे असतील, ज्यांचा सारथी उद्योग खूप मोठा आहे. आमचे सदाशिव बोराटे, इलाइट प्लॅस्टिक नावाचा मोठा त्यांचा व्यवसाय आहे. अण्णांनी सुद्धा त्या काळामध्ये MSc मॅथ झालेले होते. कुठेही त्यांना सिनियर कॉलेजला प्राध्यापक नोकरी करता आली असती, पण डोक्यामध्ये एकच विचार की आपण उद्योजक व्हायचं. आणि आज इलाइट प्लॅस्टिकच्या 4-5 मोठ्या कंपन्या आहेत, हजारो माणसं तिथं काम करतात. आमचे प्रवीण शेठ खाबिया असतील, मोठे बिल्डर आहेत. आमचे सोमनाथजी होळकर असतील की स्वतः JCB रिपेअर करायचे, त्यातून त्यांनी व्यवसाय इतका मोठा केला की आज महाराष्ट्रातले JCBचे ते मोठे डीलर आहेत, मोठे उद्योजक आहेत. म्हणजे ठरवलं तर असं सगळं होऊ शकतं. त्यानंतर आता मागच्याच वर्षी 2019 1 मेला हा माझा प्रेरणास्रोत मराठी उद्योजक 4थ्या खंडाचं प्रकाशन झालं. सुप्रसिद्ध विधितज्ञ, आम्हा सर्वांचे आदर्श असलेले ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेब आणि डॉक्टर विश्वनाथजी कराड, प्राध्यापक मिलिंद जोशी आणि सर्व उद्योजकांच्या उपस्थितीमध्ये ह्या पुस्तकाचं प्रकाशन MITमध्ये झालं. या पुस्तकामध्ये BVG उद्योग समूह, हनुमंतराव गायकवाड की सर्व्हिस सेक्टरसुद्धा किती मोठा व्यवसाय होऊ शकतो. आपण पाहिलं की आपला मराठी माणूस राष्ट्रपती भवनपर्यंत कसा पोहोचला, त्यांचासुद्धा प्रवास खूप खडतर आहे. आज त्यांच्याकडे 85,000 कामगार काम करतात. की सर्व्हिस सेक्टरसुद्धा किती मोठा व्यवसाय होऊ शकतो. आज रेल्वे क्लिनिंगचं काम असेल, टाटा बिर्ला मोठमोठ्या कंपन्या असतील, तिथलं स्वच्छतेचं काम असेल, गाडगेबाबांचा झाडू असेल, महात्मा गांधींचा स्वच्छतेचा विचार असेल, तो विचार पुढे कृतीतून व्यवसायातून सिद्ध करून मराठीचा हा संस्कार जगापर्यंत नेण्याचं काम, ते विचाराला एक मोठेपण मिळवून देण्याचं काम हनुमंतराव गायकवाड साहेबांनी केलं. की गाडगेबाबांनी एका झाडूच्या माध्यमातून नुसती जमिनीवरची घाण साफ केली नाही, तर माणसाच्या मनात असलेली अंधश्रद्धा असेल, अज्ञानाची घाण त्यांनी साफ केली. तो विचार पुढे नेण्याचं कामसुद्धा ही माणसं करतायत. दुसरे आमचे आबासाहेब ताकवणे, सिद्धेश्वर इंडस्ट्री त्यांची मोठी कंपनी आहे. अगदी 10वी शिकलेले आमचे आबासाहेब, परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही, पण आज जगातल्या बुलेट ट्रेनला लागणारे पार्ट्स ते तयार करतात. त्यांचं तर असं आहे की ते दिवसा आपल्या फॅब्रिकेशनमध्ये काम करायचे आणि रात्री कंपनीमध्ये नोकरी करायची. ते असं म्हणतात सर की 5-7 वर्ष रात्रीची कधी मला व्यवस्थित झोप घेताच आली नाही, कारण मनामध्ये स्वप्न होतं की मोठं उद्योजक व्हायचं, आणि मनामध्ये स्वप्न असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. या इतक्या सहज सोप्या गोष्टी नसतात. त्यासाठी तुम्हाला सर्वस्व अर्पण करावं लागतं. काही सुखांवर तुम्हाला तुळशी पान ठेवावं लागतं, तरच तुम्हाला एक उद्योजक म्हणून तुम्ही पुढे येऊ शकता. तिसरे आमचे अनिल घुबे साहेब, यांचा पॅकेजिंगचा व्यवसाय खूप मोठा आहे. भगवंत चन्नेवाडकर यांचाही मोठा व्यवसाय आहे. मदन ठोंबरेजी मोठे बिल्डर आहेत. ही सगळी माणसं, ही पुस्तकं जेव्हा आपण वाचू तेव्हा आपला विश्वास बऱ्याचदा बसणार नाही की असं घडू शकतं. मी आता महाराष्ट्रामध्ये व्याख्यानाच्या निमित्ताने फिरतो, तर मुलं प्रश्न विचारतात, सर असं घडू शकतं की घरी 1 एकर शेती नाही, खिशामध्ये 10,000 रुपयेसुद्धा भांडवल नाही, पण माणूस उद्योजक होऊ शकतो का? मी त्यांना सांगतो हो. ही सगळे मी प्रूफ त्यांना त्यांच्यापुढे ठेवतो आणि सांगतो की हो, घडू शकतं, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्यातला आत्मविश्वास जागृत करावा लागेल. तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, श्रम करावे लागतील. उद्योजक हा रात्रीतून तयार होत नाही. शंतनुराव किर्लोस्करांचं सुंदर वाक्य आहे की उद्योजक होण्यासाठी काही काळ तुम्हाला संघर्ष करावा लागेल.
संघर्षाच्या काळात तुम्हाला तुमच्यातला माणूस जिवंत ठेवावा लागेल. आणि एकदा का तुम्ही उद्योगाचा तुमच्या गाडीला वेग प्राप्त झाला, तेव्हासुद्धा तुम्हाला ती गाडी व्यवस्थित रुळावर पुढे नेता आली पाहिजे. कारण मोठं होणं सोपं असतं, पण त्यापेक्षा अवघड असतं मोठेपण टिकवणं. उद्योगामध्ये शॉर्टकट नसतो. चुकीच्या मार्गाने उद्योजक मोठा होऊ शकत नाही, झाला तरी तो टिकू शकत नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये माणसाचं मोठेपण त्याच्या कष्टातून, घामातून, प्रामाणिकपणातून, संस्कारातून जर झालं असेल, तेच टिकतं आणि तेच समाजाला आदर्श वाटतं. चुकीच्या मार्गाने मोठी झालेली माणसं ही आदर्श होऊ शकत नाही आणि व्हायला नको, असं मला नेहमी असं वाटतं. मित्र, या लेखनाच्या पलीकडे मी 113 वर्ष जुनी असलेली आमची मराठीतली मातृसंस्था महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेचा कार्यवाह आहे. एक मराठीतली मोठी परंपरा असलेली समृद्ध अशी संस्था. आणि ह्या माझ्या सगळ्या कामामुळे मला त्या संस्थेमध्ये कार्यवाह म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि ह्या निमित्तानं अनेक साहित्यिक भेटतात, अनेक साहित्यिकांशी बोलता येतं, अनुभवता येतं, त्यांचे विचार समजून घेता येतात आणि यातूनही आपली वैचारिक भूमिका बदलत मजबूत होत जाते, समृद्ध होत जाते. दुसरं, आम्ही गेल्या 20 वर्षापासून वारजे कोथरूड परिसरामध्ये साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान नावाची आमची संस्था आहे. माननीय दिलीप भाऊ बराटे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आम्ही त्या संस्थेच्या माध्यमातून गेले 19 वर्ष महाराष्ट्रातील एक भव्य दिव्य असं साहित्यिक कलावंत संमेलन भरवतो आणि त्या संस्थेचा सचिव म्हणून मी गेले 20 वर्ष काम करतोय. आणि या 19 वर्षामध्ये आमची संमेलनं फार मोठी असतात. महाराष्ट्रातले सगळे साहित्यिक आमच्या ह्या व्यासपीठावर येऊन गेलेत आणि ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून या सर्व लोकांशी संपर्क करण्याचं काम, यांच्याशी बोलण्याचं काम करण्याचं भाग्य मला मिळालं. आमचे आदरणीय मित्र ज्ञानेश्वर शेंडे साहेबसुद्धा आमच्याकडे मान्यवर लेखक, मान्यवर कवी म्हणून सुद्धा आमच्या व्यासपीठावर येऊन गेलेत. आणि या सगळ्या लोकांमुळे आपलंसुद्धा साहित्य असं समृद्ध होत जातं. मला नेहमी असं वाटतं की आमचे यशवंत मनोहर सर नेहमी असं म्हणतात की प्रतिभावंत हा नव्या जगाचा निर्माता असतो, नव्या सृष्टीचा निर्माता असतो. आणि जेव्हा समाजामध्ये सर्वत्र अंधार पसरतो, अशा काळामध्ये जगाची, समाजाची, प्रत्येक सामान्य माणसाचं लक्ष या प्रतिभावंताकडे असतं. म्हणून प्रतिभावंताची भूमिका ही नेहमी समाजाला तारणारी असली पाहिजे, समाजाचं दुःख कमी करणारी असली पाहिजे आणि समाजाच्या पाठीशी उभी राहणारी असली पाहिजे. म्हणून तोच साहित्यिक हा समाजाचा होऊ शकतो की जो समाजात जाऊन काम करतो. अण्णाभाऊ साठे नेहमी असं म्हणायचे, त्याच साहित्यिकाला समाज डोक्यावर घेतो जो समाजाशी एकरूप होतो. साहित्य म्हणजे फक्त 4 भिंतींच्या आत निर्मितीची प्रक्रिया नाहीये. तुम्हाला समाजात जावं लागतं, समाजाचं सुखदुःख समजून घ्यावं लागतं, त्या दुःखाच्या मुळाशी जावं लागतं. त्यातूनच नवनिर्मितीचा आनंद होतो, नवी निर्मिती काहीतरी होते आणि मग ती समाजाला काहीतरी विचार देऊ शकते. असे नवनिर्मितीचे विचार देणारी मोठी मराठी परंपरा आपल्याकडे आहे. ती संतांची असेल, महापुरुषांची असेल, स्वातंत्र्य सैनिकांची असेल, साहित्यिकांची असेल, राजकारण्यांची सुद्धा असेल. आपण सगळंच राजकारण वाईट असं नाहीये. राजकारणात सुद्धा चांगली माणसं कालही होती, आजही आहेत. त्यांच्यातला चांगुलपणा आपण घ्यावा आणि त्यांचा सन्मान करावा, ही माझी भूमिका असते. मी महाराष्ट्रामध्ये मराठी उद्योजकता, लोकशिक्षक संत गाडगेबाबा व्याख्यानाच्या निमित्तानं फिरत असतो. तेव्हा बऱ्याचदा अनुभव असे येतात की आज मराठी तरुणांमध्ये कुठेतरी नैराश्य कुठेतरी मला दिसून येतं. त्याला अनेक कारणं आहेत की कुटुंब व्यवस्था जी डिस्टर्ब झाली, पूर्वीची कुटुंब व्यवस्था आज राहिली नाही. माणसांच्या नात्यांमध्ये सुद्धा जो ओलावा होता तो आज राहिला नाही. मी नेहमी असं मुलांना सांगतो की विद्यार्थी मित्र, संस्कारातूनच माणसाचं आयुष्य उभं राहतं. ज्याचा संस्काराचा पाया मजबूत असेल त्याचीच भविष्याची, विकासाची इमारत मोठी उभी राहू शकते. म्हणून संस्कार देणारी केंद्र ही बंद पडता कामा नयेत. घरात आजी आजोबा राहायलाच पाहिजेत. ते जरी अशिक्षित असले तरी त्यांच्या कथेमधलं, त्यांच्या शब्दांमध्ये अनुभवाचं बीज असतं आणि या अनुभवाच्या बीजातूनच
नव्या पिढीला काहीतरी चांगले विचार आणि संस्कार मिळू शकतात. संस्कार देणारी केंद्र बंद पडता कामा नयेत. समाजामध्ये गावागावात मी म्हणतो ग्रंथालय असली पाहिजेत. ग्रंथालय आणि पुस्तक ही खूप चांगली गोष्ट आहे. मी विद्यार्थ्यांना नेहमी असं सांगतो की पुस्तक हा खूप चांगला मित्र असतो. तो कधी फसवत नाही, कधी रुसत नाही, आपल्याला कधी चुकीचा मार्ग दाखवत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर विकत घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक विकत घ्या. भाकर तुमचं पोट भरेल, पण जगायचं कशासाठी हे तुम्हाला पुस्तक शिकवेल. म्हणून ग्रंथांची समाजाला खूप गरज आहे. ज्या समाजामध्ये ग्रंथ निर्माण करणारी माणसं असतील, जिथं प्रतिभावंत असतील, जिथे प्रतिभावंतांचा सन्मान होत असेल, तो समाज समृद्ध असतो आणि तो वैचारिक परिपूर्णतेकडे जात असतो असं आपण पाहतो. आज महाराष्ट्र आम्ही जो म्हणतो पुरोगामी आहे. महाराष्ट्र आज जगापुढे जो आदर्श निर्माण करतो आहे, त्या पाठीमागं ग्रंथांची, ग्रंथनिर्मिती करणाऱ्या हातांची, कलावंतांची, विचारवंतांची खूप मोठी पुण्याई आहे. ही पुण्याई आपल्याला नाकारता येणार नाही. आज आपण जर पाहिलं तर गेल्या 6 महिन्यापासून कोरोनासारखा महाभयंकर एक व्हायरस संपूर्ण जगामध्ये आला आणि सगळं जग त्याने वेठीस धरलं. सगळीच माणसं एकाच रांगेत उभी केली. या गोष्टीकडे आपण सकारात्मक गोष्टीने सुद्धा पाहू शकतो की नेमका हा व्हायरस का आला. माणसाने निसर्गाची किती अवहेलना केली, निसर्गाचा किती अपमान केला. निसर्गच आपण गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतो आहोत. निसर्गावर आपण विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण नवा सूर्य शोधायला निघालो, पण हातामध्ये अंधार आहे असं करता येणार नाही. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आज जगाने चंद्रावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला. एक पाऊल चंद्रावर जातो आहे आणि दुसरं पाऊल कोरोनासारखं व्हायरस मागे ओढतो आहे. याचाही विचार झाला पाहिजे. कोरोनाने माणसाला माणूसपणाची जाणीव करून दिली की माणसाच्या गरजा काय आहेत. फक्त श्रीमंत, फक्त धनानेच माणूस जीवन जगू शकत नाही. तो किती कोटीच्या घरात राहतो याला महत्त्व नाही, तर त्याचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे. आज श्रीमंत असेल किंवा गरीब असेल, त्याची मरणाची काय शोकांतिका होते आहे. कोरोना झाल्यानंतर सगळीच माणसं एका रांगेमध्ये त्याने उभी केली. याचाही आपण विचार केला पाहिजे. हा पुढचा काळ थोडा अवघड असणार आहे. उद्योग क्षेत्रामध्ये मोठा फटका बसला. सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवन सगळं असं ढवळून निघालं. यातून आपण आपल्यातला माणूस जिवंत ठेवावा. तो ठेवावाच लागेल, कारण माणसामध्ये खूप मोठं सामर्थ्य असतं की जगावर किती मोठी संकटं आली, पण त्या संकटातून माणूस पुन्हा उभा राहू शकतो. ते सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आणि हे सामर्थ्य विचारातून, संस्कारातून आणि पुस्तकातून मिळत असतं. ही पुस्तकं, ही आपली चांगली परंपरा आपल्याला नाकारून पुढे जाता येणार नाही. आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म या दोघांना सोबत घेऊन, अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, अध्यात्मामधला विचार जो आहे तो समजून घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. आणि तरुण पिढीने सुद्धा, नव्या पिढीने सुद्धा अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा असं विचार न करता आपण ज्ञानेश्वरांचे अभंग वाचा, तुकारामांचे वाचा. किती मोठी परंपरा आपल्याकडे आहे. संत एकनाथ असतील, संत मीराबाई असेल, या सर्वांना आपण एकदा समजावून घेतलं पाहिजे आणि ते समजून सांगण्याची गरज समाजातल्या मोठ्या लोकांची आहे. मित्र, या सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना मला स्वतःला खूप काही शिकायला मिळालं. मी शब्दाई नावाचं त्रैमासिक पूर्वी चालवायचो. माझा शब्दाई नावाचा एक दिवाळी अंक असतो. हा माझा 14वा दिवाळी अंक शब्दाई नावाचा. स्वाती पिंगळे माझी मिसेस त्याची संपादिका आहे. पूर्वी मी याचा संपादक होतो आणि आता 15व्या दिवाळी अंकाचं काम चालू आहे. मी विविध विषयांवर चांगले अंकसुद्धा प्रकाशित केलेत. जगदीश खेबळूकरांवरती श्रद्धांजली अंक असेल, केशव मेश्रामांवरती असेल, डॉक्टर श्रीपाल सबनीस गौरव विशेष अंक असेल, असे विविध 25 अंकांचं संपादन करण्याचं सुद्धा मला भाग्य मिळालं. इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये लहुजी वस्ताद नावाचा एक माझा पाठही होता. आणि आज महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठांमध्ये प्रेरणा स्रोत मराठी उद्योजक भाग 1, 2, 3, 4 अभ्यासक्रमाला आहेत. अनेक महाविद्यालयामध्ये सुद्धा आहेत. मी पुणे विद्यापीठाचा बहिशाल विभागाचा वक्ता आहे. अनेक महाविद्यालयामध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं जाता येतं
आणि विद्यार्थ्यांना, तरुणांना हेच सांगावंसं वाटतं की तुमच्यातला आत्मविश्वास जागृत करा, मनातला न्यूनगंड कमीपणाचा भाव फेकून द्या. तुम्ही सुद्धा जीवनामध्ये यशस्वी होऊ शकाल आणि यशस्वी होण्याची व्याख्यासुद्धा निश्चित करा. मर्सिडीजमध्ये फिरणं, 10 कोटीचा बंगल्यात राहणं, खूप महागडे कपडे घालणं म्हणजे श्रीमंत नाही. तर तुमचे विचार, तुमचे जगण्याच्या पद्धती, तुमच्या पैशातून तुम्ही समाजाच्या हितासाठी काय उपयोग करता, तुमच्यातला माणूस किती जिवंत आहे याला सुद्धा महत्त्व आहे. आज आम्ही जर पाहिले तर जीवन व्यवहार आणि जीवनमूल्य याच्यामध्ये मोठी विसंगती निर्माण झालेली आहे. माणसाचा जीवन व्यवहार वेगळा आहे आणि जीवनमूल्ये वेगळी आहेत. साहित्यिक कलावंतांमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांचा एकांत वेगळा, लोकांत वेगळा आहे. राजकारणामध्ये सत्यता खूप कमी झाली आणि राजकारणावरचा विश्वास सामान्य माणसांचा उडून गेला. पण असं करून चालणार नाही. राजकीय लोक ही लोकशाही देशाला सांभाळण्याचं काम करतात. त्यांच्यातलं वाईट असेल तेही आपण सांगितलं पाहिजे, पण चांगलं असेल त्याचे आपण कौतुक केलं पाहिजे. असं आपण सर्व एकत्रितपणे केलं तर हा महाराष्ट्र अधिक मोठा होऊ शकतो. आज कोरोनामुळे सगळेच लोक आर्थिक संकटात आलेत. पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे एकमेकाला मदत करून या संकटातून महाराष्ट्राला, मराठी माणसाला बाहेर काढावं लागेल. इथला शेतकऱ्याची अवस्था खूप वाईट आहे. शेतकऱ्याला सुद्धा आपल्याला यातून बाहेर काढावं लागेल. शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल. शेतकरी हा खूप प्रामाणिक माणूस आहे. कित्येक पिढ्या बिचारा प्रामाणिकपणे कष्ट करतो आहे, पण त्यांच्या कष्टाला अजूनही चांगलं फळ मिळत नाही. शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आणि आम्ही सगळं उभे राहिलं पाहिजेत. साहित्यिकाची ही सुद्धा भूमिका असली पाहिजे की समाजात अन्यायग्रस्त जे भाग असतील त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांचा अन्याय दूर करणं, समाजातले जे वाईट विचार असतील, कुसंस्कार असतील ते बाहेर काढवणं. म्हणून प्रतिभावंत हा नव्या सृष्टीचा, नव्या आशेचा एक सूर्य असतो. त्याने ती भूमिका प्रामाणिकपणे निभावली पाहिजे. आणि मी एक छोटा साहित्यिक कार्यकर्ता आहे. अगदी कमी वयामध्ये मला खूप साहित्यिकांना भेटता आलं, या क्षेत्रामध्ये थोडंफार काम करता आलं. आता या कोरोनाच्या काळामध्ये मी कथांचं लेखन केलं. माझ्या मनामध्ये अनेक कथाबीज बरेच दिवस होते, पण लेखनासाठी, बैठकीसाठी असं वेळ मिळत नव्हता. कोरोनामध्ये वेळ मिळाला. आता चौकट नावाचा माझा कथासंग्रह आता प्रकाशित पुढच्या महिन्यामध्ये होईल. दुसरा मी संस्काराच्या पारंब्या नावाच्या अशा 15 ते 20 कथा लिहिल्या की जुने विचार नव्या पिढीशी कसे जोडले गेले पाहिजेत. जुने काही जीवनमूल्य नव्या पिढीला आवडत नाहीत, पण ते जीवनमूल्य किती महत्त्वाचे आहेत. त्या जीवनमूल्यातून पिढ्या कशा घडत गेल्या आणि माणूस कसा मोठा होऊ शकतो ते सगळं गुंफण्याचं काम मी या कथेतून केलेलं आहे. तेही कथा, ते एक पुस्तक माझं दिवाळीपर्यंत प्रकाशित होईल. असा सगळा हा साहित्यातला प्रवास सुरू आहे. या क्षेत्रामध्ये काम करताना खूप आनंदही वाटतो. जबाबदारी तेवढी आहे. काम करूया. आणि शेवटी साहित्य, कला, पुस्तकं या सगळ्या चांगल्या परंपरा हे समाजाच्या भल्यासाठीच असतात. त्यांची जपवणूक मनापासून आपण करूया. आणि हा महाराष्ट्र आर्थिक सोबत वैचारिक कसा समृद्ध होत जाईल याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. माननीय ज्ञानेश्वर शेंडे साहेबांनी खूप आग्रह केला. माझी भूमिका मी आपल्यासमोर मांडली. नमस्कार.